एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांचं राज्यभरात आंदोलन सुरू आहे। आता छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील आंदोलन सुरू झालेलं आहे। आपण छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौक परिसरात आहोत। आंदोलनकर्ते आपल्या सोबत आहेत। काय नेमक्या त्यांच्या मागण्या आहेत जाणून घेणार आहोत। काय मागण्या आहेत नेमक्या आपल्या? सर, मुळात प्रत्येक स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्याचं स्वप्न असतं सरकारी अधिकारी व्हायचं, म्हणून घरच्या परिस्थितीला सामोरं जाऊन दोन पैसे भेटून ते शहराकडे येतात आणि स्वप्न बघतात आणि अभ्यासिकेत घाम गाळतात। परंतु सर, या निष्ठुर झालेल्या सरकारनं प्रत्येक वेळी विद्यार्थ्यांच्या हातामध्ये आश्वासनाचा पाऊसच दिलाय आणि विद्यार्थ्यांच्या ज्यावेळेस न्यायाचा विषय येतो त्यावेळेस इथल्या व्यवस्था महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या तिकिटांचा गदारोळ करताना बसते। मग आज आम्ही फक्त नुसता अभ्यासच करावा का गरीबाच्या पोरानं फक्त अभ्यास करायचाच नाही आणि अभ्यास केलाच तर त्याचं फळ भेटणार आहे का? जर असंख्य प्रश्नचिन्ह निर्माण होणार असतील तर येत्या काळामध्ये स्पर्धा परीक्षा आणि सरकारी सेवेकडे बघणाराचा दृष्टिकोन बदलेल। मागण्या दुसऱ्या तिसऱ्या काहीच नाहीत, साध्या आहेत। गेल्या 7 महिन्यापासून जी PSI वयवाढीचा विषय आहे तो त्यांनी मार्गी लावलेला नाही। जे एज बार झालेले आमचे बंधू भाऊ आहेत त्यांना एक नव्यानं संधी दिली पाहिजे, कारण तुमच्या शासनाच्या गैरचुकीमुळे आणि प्रशासनाच्या हातगाईमुळे तुमची ही ऍड पुढे ढकलली आणि त्याला बळीचा बकरा बनले आमचे सर्वसामान्य माणसाचे लेकरं। मग ह्या लेकरांनी स्वप्न बघावे का? आणि बघितले तर त्यांचे स्वप्न पूर्ण होणार नसतील तर आमचा इथल्या प्रशासनाला थेट सवाल आहे, तुम्ही आमचे प्रश्न मार्गी लावले पाहिजे। ही बाब आपण गांभीर्याने लक्षात घेतली पाहिजे। सरकार सोबत आपलं काही बोलणं झालंय का आपल्या शिष्टमंडळाचं वगैरे? गेल्या 7 महिन्यापासून विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ सरकारशी वेगवेगळ्या माध्यमातून हितसंबंध साधण्याचा प्रयत्न करते। जवळपास 70 ते 80 आमदारांचे पत्र, 20 ते 30 खासदारांचे पत्र माननीय विद्यमान देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे गेलेलं आहे, परंतु त्यांनी आम्ही करू असं या ठिकाणी आश्वासित करून देखील विद्यार्थ्यांच्या हातावर तुरी देण्याचं काम केलेलं आहे। मला फक्त एवढंच प्रशासनाला विचारायचं आहे, लोकशाही व्यवस्थेमध्ये लोकांचं राज्य शासन असतं आणि लोकांना न्याय देण्याची भूमिका तुमची असते, परंतु आम्ही न्यायासाठी तुमच्याकडे भीक मागावी एवढ्या खालच्या पातळीवर जर आज यायचं असेल तर शेतकऱ्यांच्या पोरांचे स्वप्न आज धुळीत मिसळताना दिसताय का काय, ही बाब आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे। तुमची भूमिका काय असणार आहे? आपली भूमिका फक्त स्पष्ट आहे, उद्या 2 दिवसावर PSI चा पेपर आहे आणि त्या पेपरामुळे सर्व विद्यार्थी अस्वस्थ झालेले आहेत। या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पोरांना एक साधा GR काढून एक ट्विट करून आपण नवीन आश्वासित करावं आणि त्यांना 1 वर्षाची सवलत द्यावी, एवढी सदर आणि साधी सरळ सोपी मागणी आमची या ठिकाणी विद्यार्थ्यांची आहे। कॉर्पोरेशनच्या निवडणुकीमध्ये प्रशासन असेल, सरकार असेल, आपण BJP आपण सगळं हे बघतोय, तर याच निवडणुकीच्या अनुषंगाने आता हे आंदोलन सुरू झालेलं आहे। जर सरकारनं नाहीच दखल जर घेतली तर आपलं पाऊल काय असणार आहे पुढचं? सर, मुळात निवडणुकीचा विषय आमच्या आंदोलनामध्ये नव्हताच। गेल्या 7 महिन्यापासून MPSCच्या विद्यार्थ्यांचं छोटेखानी आंदोलन चालू होतं, परंतु कागदोपत्री होतं। मग सरकारी निवडणुकांच्या तिकिटांचा वेग बुलेट ट्रेन प्रमाणे आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या फाईल कासवाच्या गतीनं हा न्याय कुठल्या सरकारचा आहे? म्हणून विद्यार्थ्यांचे प्रश्न जर तुम्ही सोडले तर भविष्यात चांगले आणि सक्षम अधिकारी होतील आणि ते चांगलं प्रशासन चालवतील। म्हणून मायबाप सरकारला हात जोडून विनंती आहे, या सर्वसामान्य शेतकरी कष्ट काबाडकरी पोरांना तुम्ही आज न्याय द्या, एक GR काढा आणि वयवाढीचा निर्देश देऊन तुम्ही या सर्वांना न्याय देऊन सर्वांना सामील घ्यावं, एवढंच हात जोडून विनंती करतो। धन्यवाद। आपण बघितलं तर आजचा युवा उद्याचा नागरिक असं आपण अनेक वर्षांपासून ऐकत आलो, मात्र विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड मोठी, राज्यभरात आंदोलन चालू आहेत आणि 2 दिवसावर पेपर आलेला आहे। त्याच्यामुळे यावर तातडीने निर्णय घेतला तरच विद्यार्थ्यांचा फायदा होणार आहे, अन्यथा सरकारला विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागणार आहे।